ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची। महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। माझ्या मराठी भाषेचा गोडवा नित्य आहे सदाबहार। सन्माननीय व्यासपीठ व वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी निरंजना प्रवीण सावंत आज आपल्याला मराठी राजभाषा दिनानिमित्त संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल 4 ओळी सांगणार आहे। संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी मी तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे। मी माझ्या आई बाबांकडून पुलंच्या बद्दल इतके ऐकले आहे की मी त्यांचा पंखा झाली आहे। पंखा म्हणजे कळले नाही, पंखा म्हणजे मराठी बरे फॅट। हसू आले ना? असेच गमतीशीर आपले पुलं बोलायचे। लहानपणी एकदा पुलंला सगळ्यांसमोर भाषण द्यायचे होते। ते मंचावर आले पण त्यांना काहीच आठवेनासे झाले। म्हणून न घाबरून जाता पुलं म्हणाले, आता माझी दूध प्यायची वेळ झालीये, मला जायला पाहिजे। असे म्हणून पुलं मंचावरून निघून गेले। एकदा चाळीच्या खालून रस्त्याने जाताना त्यांच्या डोक्यावर हात पडतो। ते तिथंच थांबले। कोणीतरी मागून विचारले, जीवकोटी सर्व काळ सूर झालेली दिसते। नश्वर ऐहिक वस्तूंचा कंटाळ करणारा योगी देखील सुखाच्या पाठीमागे लागलेला असतो। साधारण प्रापंचिकात आणि त्यांच्यात भेद इतकाच की प्रापंचिकाप्रमाणे ऐहिक सुखांनी त्यांचे समाधान होत नाही। त्यांची महत्वाकांक्षा प्रापंचिकापेक्षा बलवत्तर असल्यामुळे तो ऐहिक सुखांनी भिन्न अशा अविनाशी सुखाच्या प्राप्तीसाठी आत्मसंयम करत असतो। धर्मपंथ जात एक जानत मराठी एवढ्या जगात माय मानत मराठी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व तसेच सर्व उपस्थित माझे मित्र व मैत्रिणी, आज 27 फेब्रुवारी हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच की आपले लाडके कवी, लेखककार, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या तुम्हाला माहिती सांगणार आहे। खानदेशातील एका शेतकरी कुटुंबात बहिणाबाईंचा